चौथं मंदिर होतं ते हिडन मंदिर, ते ह्या साईडला आहे. ठीक आहे, ते आता तुम्ही बघितलं. आणि हा जो ब्रिज आहे, ठीक आहे, आता ही लोक येतात, त्यांना लोकेशन सांगितले, त्यामुळे हे सर्वजण जातात त्या मंदिराकडे. आणि अजून एक ते मंदिर आहे तिथे, हे बघा, तर ते आपण व्हिजिट करायला आता त्या साईडला जाऊया. मित्रांनो, सरदेसाईच्या वाड्याच्या इथला म्हणजे फुटेज तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये. जी जुनी मंदिरं होती ना, ती त्या साईडला 3 होती, त्या साईडला आहेत ती मंदिरं. आणि सरदेसाईंचा वाडा त्या साईडला आहे. ठीक आहे, इथून खालती आल्यानंतर इथं विहीर आहे, परंतु ही हिडन मंदिर आहे ती कुणीच नाही दाखवली, ती मीच दाखवतोय फर्स्ट टाइम. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत सरदेसाईंचा वाडा जो आहे त्या वाड्याच्या इकडे खालती बघू शकता. ह्या साईडला 3 मंदिरं आहेत. ठीक आहे, ही प्राचीन मंदिरं आहेत जी तुटलेली आहेत. ठीक आहे, आता ढासळत आलेली आहेत. ही इथे एक मंदिर आहे, इथे एक आहे आणि एक इथे आहे. ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने. परंतु ही 3 मंदिरं आहेत इथे. ठीक आहे, आता तुम्हाला एक चौथं मंदिर आणि 5वं मंदिर मी दाखवतो, जे की मंदिर त्या साईडला आहे आणि त्या दिशेने पाणी आहे. ठीक आहे, म्हणजे एक नदी आहे छोटी, नावडी बंदरासारखी ती एक नदी आहे त्या साईडला. तर त्या नदीच्या इथून आपण जाणार आहोत आणि ते मंदिर जे आहे ना ते इथपर्यंत कोणालाच दिसत नाही. ठीक आहे, इथं जी लोक येतात ना ती 3 मंदिरं बघतात आणि इथूनच रिटर्न जातात. परंतु मी आज तुम्हाला ती हिडन मंदिरं दाखवणार आहे, जे की 2 आहेत. आणि एक तिथे ब्रिज पण लागतो, एक लोखंडाचा ब्रिज आहे, तो ब्रिज पार केल्यानंतर एक मंदिर लागतं. ठीक आहे, ते दाखवणार आहे. तर चला जाऊया आपण तिकडे. ही 3 मंदिरं बघू शकता. एक तिथे आहे मंदिर, थांबा झूम करतो, हे बघा, इथे एक मंदिर आहे, एक दुसरं मंदिर इथे आहे आणि हे तिसरं मंदिर आहे. हे 2 आणि 3 आणि अजून इथे पर्यटन आलेले आहेत बघण्यासाठी. ठीक आहे, आता छावा पिक्चर बघल्यानंतर इथे सर्व लोक येत आहेत. याच्या आधी जे ज्यांना माहीत होतं ते येत होते, परंतु जे हिडन मंदिरं आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया आता नदीच्या दिशेने. ठीक आहे मित्रांनो, सरदेसाईच्या वाड्याच्या इथला म्हणजे फुटेज तुम्ही बघितलं असेल आपल्या ब्लॉगमध्ये. जी जुनी मंदिरं होती ना ती त्या साईडला 3 होती, त्या साईडला आहेत ती मंदिरं. आणि सरदेसाईंचा वाडा त्या साईडला आहे. ठीक आहे, इथून खालती आल्यानंतर इथं विहीर आहे, परंतु ही हिडन मंदिर आहे ती कुणीच नाही दाखवली, ती मीच दाखवतोय फर्स्ट टाइम. ठीक आहे, ह्या साईडला. आणि हे मंदिर कुणीच नाही दाखवलं आहे, जे की सरदेसाईंचा वाडा आहे ना त्या साईडला आहे. तर इकडून हे मंदिर आहे बघू शकता, हे मागच्या साईडला आहे. आणि हे इथे झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे, हा ब्रिज आहे. तर हा ब्रिज आम्ही अजूनपर्यंत कोणाच्या ब्लॉगमध्ये बघितला नाही, परंतु हे बघू शकता ह्या साईडला चौरस असा आहे. ओके, आणि ही बघा ह्या साईडला जुन्या मूर्त्या वगैरे आहेत, नक्षीकाम आहे. हे एक मंदिर राहिलं होतं की जे की कोणी दाखवलं नव्हतं व्हिडिओमध्ये, तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतं आहे. ठीक आहे, ओके, इथून आतमधून एंटर करायला आहे. कुंभकेश्वर प्रसन्न. ओके, इथं नंदी, हे नंदींचे हे आहे. ओके ना, ही तोडले नाही ना, कारण ती मागची हे नवीन आहे का? विरगळ म्हणतात त्याला. विरगळ का? ओके, तर बघू शकता लोणावळा. ओके, लोणावळा बघू शकता आलेले आहे ते काका. जय शिवराय. ओके, जय शिवराय. आणि हे अशा प्रकारे मंदिर आहे. ओके, इथे एक मूर्ती आहे बघू शकता, ही एक, आणि आतमध्ये ही पिंडी आहे. ठीक आहे, हा अभि आपण हे मंदिर अजूनपर्यंत व्हिडिओमध्ये नाही बघितलं ना. आणि हे पण आम्हाला नव्हतं माहिती. आम्ही तिथं नदी आहे खालती, त्या नदीच्या इथं आम्ही जस्ट तोंड धुवायला गेलो होतो, घाम आला होता, त्यामुळे ते मावशीने आम्हाला सांगितलं. आणि हे मंदिर इथं ह्यांनी पण बघितलंय बघू शकता, हे लोणावळ्यामधून आलेत. तर अशा प्रकारे हे मंदिर आहे. ठीक आहे मित्रांनो, बघितलं सरदेसाईचा वाडा त्या साईडला होता. त्याच्या इथे खालती 3 मंदिरं होती, जे की मी तुम्हाला दाखवली ती मागच्या व्हिडिओमध्ये. आणि हे जे चौथं मंदिर होतं ते हिडन मंदिर, ते ह्या साईडला आहे. ठीक आहे, ते आता तुम्ही बघितलं. आणि हा जो ब्रिज आहे, ठीक आहे, आता ही लोक येतात, त्यांना लोकेशन सांगितले, त्यामुळे हे सर्वजण जातात त्या मंदिराकडे. आणि अजून एक ते मंदिर आहे तिथे, हे बघा, तर ते आपण व्हिजिट करायला आता त्या साईडला जाऊया. ठीक आहे, ते पण जुनंच मंदिर आहे, परंतु त्याच्याकडे बघितलं ना त्या मंदिराकडे, तर असं वाटतं नवीन त्याला बनवलं ना रे. म्हणजे त्याला काहीतरी मॉडिफिकेशन करून किंवा कलर वगैरे करून असं ते बनवण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न केला शॉर्टकटमध्ये. आणि इकडून ह्या ब्रिजवरून गाड्या पण जात आहेत. ठीक आहे, इकडून
इथून त्या साईडला गाड्या पण जातात आणि ब्रिज हलतोय आणि खालती अशी मस्त की नदी आहे. तर इकडून यायला रस्ता आहे. सरदेसाईंचा वाडा वरती आहे, तिथं 3 मंदिरं आहेत. त्या मंदिराची इथून खालतून आलात ना की ह्या नदीच्या इथं तुम्ही येऊ शकता. आणि ती जी जुनं जे मंदिर आहे ना ते बघायचं असेल तर इकडून असा एक रस्ता जातो, ठीक आहे, जो की इथून जातो. तिथं एक मंदिर आहे, ते बघून झाल्यानंतर तुम्ही हे वाला मंदिर तिथं बघू शकता, ठीक आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, टोळ भैरव मंदिराकडे हे मंदिर आहे, ते जुन्या काळातलं आहे, ठीक आहे. तर आपण 3 आपली मंदिरं बघितली. सरदेसाईंचा वाडा जो होता त्याच्या खालतून 3 मंदिरं बघितली. 4थं मंदिर ह्या ब्रिजच्या त्या साईडला आहे आणि हा ब्रिजवरून आम्ही आलो असं आणि इकडून खालतून जाऊन आता आपल्याला या दिशेने जायचं आहे. तिथे एक मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो, ठीक आहे. चला, असा रस्ता आहे, इकडून नदी आहे. पावसाळ्यामध्ये वाटतं पूर्ण ही नदी भरत असेल आणि पूर्ण हे पण भरत असेल हा एरिया, ठीक आहे. अशा पद्धतीने ते बघा, ते तिथे एक मंदिर आहे जे की मला दिसलं नव्हतं, पण आता त्या मावशीने दाखवलं, त्यामुळे आपण या साईडला आलो आहे. संभाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर स्मारकाचं आपण इकडे आलो आहे आता या दिशेने. टोळ भैरव मंदिर, ठीक आहे. चला, हे बघा इथे बांध दिलेत इकडे जाण्यासाठी. हे पण जुनंच मंदिर आहे, परंतु याला थोडंसं बनवलेलं आहे, सुधारलेलं आहे, कलर वगैरे मारून बघू शकता. लॉक आहे का? अरे यार मित्रांनो, लॉक आहे या मंदिराला, तरी पण मी बाहेरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे बघा असं मंदिर आहे. परंतु त्याच्या आधी जुन्या ज्या मूर्त्या होत्या त्या मला दिसल्यात. आपण इथे सर्वप्रथम चप्पल काढू, ठीक आहे. नाही तर काही लोक बोलतात ना, जाऊ दे असू दे, ठीक आहे. तर इथं जुन्या मूर्त्या आहेत आणि दगडी यांना पेंट केलं आहे आणि ह्या दगडी आहेत, ठीक आहे. अशा पद्धती, बाकी दुसरं काही नाही या साईडला, ठीक आहे. हे मंदिर जुनं आहे, फक्त ह्याला प्लास्टर केलं आहे आणि कलर मारला आहे. आता मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला इकडून दाखवावं लागेल, ठीक आहे. असं आहे, श्री देव टोळ भैरव मंदिर, ठीक आहे. अशा प्रकारे आहे. चला आता बघितलं मंदिर, तर आपण जाऊया तिकडे. मित्रांनो, बघितली तुम्ही सरदेसाईंच्या वाड्याच्या खालती 3 मंदिरं होती. 4थं मंदिर आणि 5वं मंदिर जे की मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे, ठीक आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.